आता हे टॉक्स शांतता आणतील की अजून मोठ्या संघर्षाची सुरुवात करतील हे वेळच ठरवेल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. US आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू आहे. US आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये सुरू असलेले टॉक्स हे फक्त पीस टॉक्स नाही आहेत. ही एक हाय रिस्क निगोशिएशन आहेत. इतिहासात पाहिलं तर 1979मध्ये इराणियन रिव्होल्यूशन नंतर दोन्ही देशांमध्ये ट्रस्ट जवळपास संपलाय. त्याआधी 1953च्या ऑपरेशन अजॅक्समुळे इराणमध्ये बाहेरच्या हस्तक्षेपावरून संशय तयार झाला आणि आजही तेच दिसतंय. US ला न्यूक्लिअर कंट्रोल हवा आहे, इराणला सँक्शन्स हटवायचे आहेत आणि सॉव्हरेनिटी मेंटेन करायची आहे. म्हणून आउटकम 3 प्रकारचे असू शकतात. पहिला, एक तर लिमिटेड डील ज्यात टेन्शन कमी होईल पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. दुसरा, टॉक्स फेल होतील आणि प्रॉक्सी कॉन्फ्लिक्ट्स अजून वाढतील, एस्पेशली लेबनॉन आणि रेड सीमध्ये. आणि तिसरा भयानक असेल, जो की असेल एस्कलेशन, जिथे मिलिटरी ॲक्शन वाढू शकते. पण सगळ्यात महत्त्वाचं, दोन्ही बाजू कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आहेत. म्हणूनच हे टॉक्स शांततेपेक्षा जास्त पुढचं संकट किती मोठं होईल हे ठरवणार आहेत. अशाच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.